नमस्कार, स्वामी कृपा क्रिएशन्समध्ये मी गणेश आचवल तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। आज आपण पंचक या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंगला आलो आणि तिथं अचानकपणे मनवा नाईकशी, माझी मैत्रीण मनवा नाईकशी भेट झाली आणि मला आठवतंय मनवा की ज्यावेळेला आभाळमायामध्ये तू आली होतीस आणि आभाळमायामध्ये तुझी भूमिका केली होतीस त्यावेळेला तुझा पहिला इंटरव्ह्यू मी घेतला होता आणि आता तू एक यशस्वी निर्माती आहेस, उत्तम अभिनेत्री आहेस आणि अर्थातच आज ट्रेलर लॉन्चिंगचं निवेदनसुद्धा तू केलंस। तर सर्वप्रथम माधुरी दीक्षित यांची मुलाखत घेताना काय फिलिंग्स होते ते आम्हाला ऐकायला आवडतील। ॲक्च्युली मला ना ह्या गोष्टीचा फार आनंद होतो की मला निवेदन करायला बोलवतात। म्हणजे चित्रपटात जरी काम केलं नसेल तरी निवेदक म्हणून एक चांगल्या चित्रपटाचा भाग बनता येतो आणि पंचक हा तसाच सिनेमा आहे ज्याचा भाग मला बनायला आवडलं असतं, पण मला डिरेक्टरने कास्ट नाही केलं पण निवेदक म्हणून मी त्याचा भाग आहे। अर्थात माधुरी दीक्षित लहानपणापासूनच आपण स्टार स्टडेड अशी ती त्यांची इमेज आहे आणि त्यांच्याबरोबर आज गप्पा मारताना फार मला वेगळी मजा आली। एकतर अप्रतिम मराठी बोलतात, डॉक्टर नेने पण अप्रतिम मराठी बोलतात, त्यांचा ॲक्सेंट वेगळा आहे पण त्या दोघांना बोलताना ऐकताना मजा येते आणि मराठी इंडस्ट्रीला एवढं ग्लॅमर त्या निमित्ताने मिळतं आहे आणि एवढे चांगले प्रोड्युसर्स मिळत आहे कारण चांगला निर्माता असणं ही मराठी सिनेमाची गरज आहे। कारण आपल्याकडे अप्रतिम कलाकार आहेत, अप्रतिम कलाकृती आहेत, अप्रतिम विषय आहेत, अप्रतिम टेक्निशियन्स आहेत, पण प्रोड्युसर्स जर चांगले मिळाले तर ते ऑडियन्सपर्यंत सिनेमा घेऊन जाऊ शकतात, जे आज माधुरी दीक्षित आणि डॉक्टर नेने म्हणाले। तर ते मराठी सिनेमा प्रोड्यूस करतात याचा फार आनंद आहे आणि ऑफकोर्स त्यांच्याशी एवढं अर्धा पाऊण तास गप्पा मला कधी मिळणार, आय एम व्हेरी हॅपी। खरंच आम्हालाही खूप आनंद झाला आणि आता त्याच मुद्द्याकडे मी येतोयस की चांगला निर्माता मिळणं आवश्यक असं म्हणालीस। तू स्वतःसुद्धा एक निर्माती आहेस आणि तू निर्माण केलेली तुमची मुलगी काय करते आणि आता गुन्ह्याला माफी नाही, हे दोन्ही सिरियल आम्ही सोनी मराठीवर बघत असतो। निर्माती या नात्याने किती भाग पूर्ण झालेले आहेत त्या मालिकांचे आणि त्याबद्दल आम्हाला काय सांगशील, एक निर्माती म्हणून तुझी भूमिका? तुमची मुलगी काय करतेचे आम्ही 350 एपिसोड्स केले आणि मराठीमध्ये पहिल्यांदा असं झालंय की मेल कॅरेक्टरला घेऊन स्पिन ऑफ केलाय। म्हणजे आपण तुम्ही बघितलं असेल तर फ्रेंड्स होतं आणि मग त्याच्यानंतर जोईचं कॅरेक्टर निघून त्याच्यावरती एक सिरियल आली। अशा प्रकारच्या गोष्टी फार रेअरली घडतात आणि मराठीमध्ये ह्याच्या आधी हे झालेलं नव्हतं। तर कारण गुन्ह्याला माफी नाही ही तुमची मुलगी काय करते या मालिकेतल्या विजय भोसलेचा स्पिन ऑफ आहे। बरोबर, तुमची मुलगीचे आम्ही 350 एपिसोड्स केले आणि कारण गुन्ह्याला माफी नाहीचे आता 200 एपिसोड्स होतील आणि अभी जारी आहे, म्हणजे अजून 550+ एपिसोड्स आम्ही ऑलरेडी केले आहेत आणि अजून होतील। निर्माता जेवढा महत्त्वाचा असतो तेवढाच चॅनलची माणसं, कलाकार आणि टेक्निशियन्स महत्त्वाचे असतात आणि माझ्या दोन्ही मालिका म्हणजे सुंदरा मनामध्ये भरलीचे आम्ही 980 एपिसोड्स केले। तर चांगले कलाकार आणि चांगले लेखक हे जर जमून आलं ना तर मग तेवढी गोष्ट सांगता येते। सो मी हे क्रेडिट खूप मोठ्या प्रमाणात त्यांना देईन। चिन्मय मांडलेकर रायटर, हरीश दुधाडे जो इन्स्पेक्टर भोसले करतो, ह्या दोघांची खूप ताकद आहे ह्याच्यात। आणि तू नीलांजनाची व्यक्तिरेखा पण करतेस, ती सुद्धा खूप आवडते, त्याविषयी? ते ॲक्च्युली काय झालं की नीलांजना हे ओरिजिनल गोष्टीमधलं कॅरेक्टर होतं, त्याची एंट्री बरीच नंतर झाली आणि मग सगळेजण तू कर तू कर तू कर म्हणाले आणि असं लोकांना बरेचदा वाटतं की मी हल्ली ॲक्टिंग करत नाही। तर एखादं नाटक, एखादा छानसा रोल, एखादं निवेदन अशा मला ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या की मला त्या घ्यायच्या असतात। सो नीलांजना ही तशी ऑपॉर्च्युनिटी की आपल्याच प्रोडक्शनमध्ये एक छान भूमिका करायला मिळते आणि त्याच्यात सून, आई वगैरे अशा भूमिका नाही आहेत। इट्स अ नाईस डॉक्टर, ती येते कॅटलिस्ट म्हणून काम करते आणि जाते, सो मजा येते म्हणून करते। तुला खूप खूप शुभेच्छा आणि प्रतिक्रिया दिलीस त्याबद्दल धन्यवाद। श्रोते, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।